मूर्खांशी वाद घालणं म्हणजे चिखलातला प्रवास. मूर्खांशी डील करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मूर्ख व्यक्तींशी आपला सामना होत असतो. किती मूर्ख आहे ही व्यक्ती असं म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यासमोर नक्कीच 2-3 माणसं आलीच असतील, ज्यांनी आपल्याला या ना त्या कारणाने नक्कीच हैराण केलेलं असेल. अशा मूर्खांशी वाद घालणं म्हणजे चिखलात उतरल्यानंतरही स्वच्छ राहण्याची अपेक्षा ठेवण्यासारखं असतं. कारण मूर्ख माणूस कधीही ऐकायला, शिकायला किंवा समजून घ्यायला तयार नसतो. आपण कितीही समजावलं तरी त्याच्या डोक्यात काहीच बसत नाही. उलट आपणच त्याच्या पातळीवर खाली उतरतो आणि नको ती चिडचिड, राग, वैताग आपल्याच मनात साचायला लागतं. अशा लोकांना सत्याची किंमत नसते. त्यांना फक्त वाद जिंकायचा असतो. त्यांनी त्यांच्या मर्यादित बुद्धीबरोबर वाढवलेला अहंकार स्वतःमध्ये असा साचवून ठेवलेला असतो की ते कोणाचंही बोलणं ऐकायलाही तयार नसतात. आपण बोलत राहतो, समजावत राहतो आणि ते त्यांचा हट्ट धरून बसतात. शेवटी काय होतं, आपणच थकतो, आपणच दुखावतो आणि ते मात्र निर्लज्जाप्रमाणे खुश असतात की आपण जिंकलो. म्हणूनच खरं शहाणपण म्हणजे शांत राहणं आणि त्या ठिकाणाहून पुढे निघणं. कारण काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा मौन हेच सर्वात चांगलं आणि जोरदार उत्तर असतं. आणि आपल्या मनःशांतीपेक्षा मोठी गोष्ट या जगात दुसरी नाही. म्हणून मूर्खांशी डील करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा. 1. मूर्ख माणूस कधीच कोणाचं ऐकत नाही. अशा माणसाला तुम्ही काहीही सांगितलं तरी तो ऐकायच्या मूडमध्ये नसतो. त्याचं एकच काम, स्वतःचं म्हणणं खरं ठरवणं आणि आपलं म्हणणं खोटं ठरवणं. आपण कितीही शांतपणे सांगितलं तरी तो मध्येच बोलायला लागतो. आपण बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरच दिसतं की त्याला काहीही देणं घेणं नाही. तो फक्त तुमच्यात चुका शोधण्याचं काम करतो. समजून घेण्याची तयारी नसल्यामुळे त्याच्याशी बोलणं त्रासदायक होतं. आपण जे बोलतो त्याचा तो अर्धाच अर्थ लावतो आणि बाकीचं काहीतरी स्वतःचंच उलटं डोकं लावून बदलून टाकतो. हे सर्व पाहून आपली खूप चिडचिड होते. तो एक शब्द 10 वेळा बोलून त्यातून वेगळाच अर्थ काढत राहतो आणि मग आपणच विचार करत बसतो याच्याशी आपण कशाला बोललो. त्याचं डोकं बंद दारासारखं असतं. थोडं ढकललं की आवाज येतो पण उघडत मात्र मुळीच नाही. अशांना समजावणं म्हणजे पाण्यात रेघोटे काढण्यासारखं. मूर्ख माणूस नेहमी बडबड करण्यात पुढे असतो, ऐकण्यात नाही. ज्याला ऐकायचंच नाही त्याला सांगण्यात काही अर्थ नसतो. तो स्वतःचा हट्ट सोडत नाही. त्याला इतरांचं मत महत्त्वाचं नसतं. म्हणून अशा लोकांपासून थोडं दूर राहणंच शहाणपणाचं आहे. 2. त्यांना सत्य ऐकायचं नसतं, फक्त वाद जिंकायचा असतो. मूर्ख लोकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सत्याची किंमतच नसते. त्यांना फक्त मीच बरोबर हे सिद्ध करायचं असतं. तुम्ही कितीही पुरावे दाखवा, ते तरी हट्टावर ठाम राहतात. चुकलं तरी हसून टाळतात पण मान्य करत नाहीत. अशांना हरायची भीती प्रचंड असते. त्यामुळे ते वाद जिंकण्यासाठी चुकीचे मार्गही वापरतात. शब्द फिरवतात, विषय बदलतात, आरोप करतात. फक्त जिंकणं हा त्यांचा उद्देश असतो. तुमच्या बोलण्यातून एक शब्द उचलून ते नवा वाद तयार करतात. त्यांना सत्य पटवणं म्हणजे ओसाड जमिनीत पाणी घालण्यासारखं. काहीच उगवत नाही. त्यांच्या मनात मी चुकीचा असूच शकत नाही ही भावना खूप घट्ट बसलेली असते. त्यांचा अहंकार त्यांना सत्य कधीच दाखवू देत नाही. त्यामुळे ते वाद लांबवतात. बोलताना ते सतत स्वतःला वर ठेवतात. तुम्ही शांत राहिलात तरी त्यांना चिडचिड होते. अशा लोकांना पटवण्यापेक्षा त्यांना सोडून देणं खूप सोपं आहे. नाहीतर त्यांच्यामुळे आपणच दमतो आणि शेवटी हातात काहीच शिल्लक राहत नाही. उलट आपलाच अपमान होतो. 3. अशा लोकांसोबत बोलताना आपणच थकून जातो. सुरुवातीला आपण त्यांच्याशी शांतपणे बोलतो. आपले विचार समजावूनही सांगतो. पण ते समजून घेण्याऐवजी उलट प्रश्न, उलट वाक्य आणि उद्धटपणे बोलतात. आपण त्यांच्या हट्टाला उत्तरे देत राहिलो तर हळूहळू आपणच थकायला लागतो. शरीर थकत नाही पण मन मात्र थकून जातं. अशा वादात ऊर्जा संपते. या लोकांशी थोडंसं जरी बोललो तरी अर्धा दिवस आपण तणावातच राहतो. मन सारखं विचार करत राहतं. मी हे चुकीचं बोललो का? तो मुद्दाम भांडतोय का? माझं काही चुकलं का? अशा लोकांची नकारात्मकता आपल्या मनात घर करते. आपला मूड बिघडतो. कामात लक्ष लागत नाही. त्यांच्या 2 वाक्यांमुळे आपण तासनतास वैताग करत राहतो. मूर्ख लोक आपल्याला मानसिक थकवा देतात. त्यांच्याकडे संयम नसतो.
पण आपल्याकडून मात्र त्यांना संयमाची अपेक्षा असते. अशांना समजावणं म्हणजे रोजचा डोकेदुखीचा डोस घेण्यासारखा आहे. शेवटी आपणच मागे हटावं, कारण आपली मनःशांती आपल्यालाच वाचवायची आहे. 4. मूर्ख माणसाचा अति अहंकार ही त्याची सर्वात मोठी भिंत असते. अशी लोक स्वतःला खूप मोठं समजतात. वास्तवात ज्ञान कमी असतं, पण बडाई जास्त असते. बडा घर पोकळ वासा अशी त्यांची गत असते. त्यांच्या डोक्यात मीच बरोबर अशी मोठी भिंत त्यांनी स्वतःच बांधलेली असते. कोणी काही सांगितलं तर त्यांना ते अजिबात सहन होत नाही. ते लगेच रागावतात, चिडतात, उलट बोलतात. अहंकारामुळे ते कोणाचं मत स्वीकारत नाहीत. कधीही मी चुकलो असं म्हणतच नाहीत. त्यांना असं वाटतं की चूक मान्य केली तर माझा सन्मान निघून जाईल, म्हणून ते वाद वाढवतात. त्यांचा अहंकार इतका मोठा असतो की त्यांना त्यापुढे सत्यही लहान वाटतं. अशा लोकांसोबत बोलणं म्हणजे भिंत हाताने पुढे ढकलण्यासारखं आहे. मेहनत खूप, पण काम झिरो. त्यांच्याशी बोलताना आपणच चुकतो आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. या भिंतीला कोणीही फोडू शकत नाही, म्हणून अशांना सोडून देणंच उत्तम. 5. ते नेहमी विषय बदलतात. अशा लोकांना एखाद्या विषयावर ठामपणे बोलता येत नाही. तुम्ही एक बोलता, ते लगेच दुसरा विषय काढतात. त्यांना मूळ विषयावर उत्तर द्यायचंच नसतं. त्यामुळे भलताच विषय काढून ते तुमचं लक्ष दुसरीकडे वळवतात. ही त्यांची युक्ती असते वाद जिंकण्याची. कधीकधी ते भलताच व्यक्तिगत विषय वादात ओढतात आणि मग आपणच शांत होऊन जातो. ते हे जाणून बुजून करतात यासाठी की आपण त्यांना थांबवू शकणार नाही. अशा लोकांसोबत चर्चा करणे म्हणजे झुल्यावर बसल्यासारखे. वारंवार वर खाली, पण जागा तीच. ते मूळ मुद्द्यापेक्षा कचरा गोष्टींना महत्त्व देतात. विषय बदलून ते आपला वेळही घालवतात आणि शेवटी आपल्यालाच त्रास होतो. म्हणून अशा लोकांशी बोलणेच टाळावे. 6. तर्क, पुरावे, उदाहरणं यांच्याशी मूर्ख माणसांना काहीही देणं घेणं नसतं. यांना तुम्ही कितीही पुरावे दाखवा, ते मान्यच करणार नाहीत. तर्क सांगितला तरी हे सगळं चुकीचं आहे असंच म्हणतात. त्यांच्यात काहीही समजून घेण्याची क्षमता नसते. तुम्ही कितीही स्पष्ट बोला, त्यांना फरक पडत नाही. त्यांनी त्यांच्या मनात ठरवलेलंच असतं की हे बरोबरच आहे. त्यांचं मन बंद दरवाजासारखं असतं. त्यांना ते उघडायचंच नसतं. ते आपल्या सोयीनुसार तथ्य बदलतात. तुम्ही कितीही शांतपणे सांगितलं तरी ते कोणतीच गोष्ट मानत नाहीत. मूर्ख माणसाला लॉजिक सांगणं म्हणजे बोरवेलच्या पाईपमध्ये हिरे टाकल्यासारखं आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही, कारण ते समजून घ्यायच्या मूडमध्येच नसतात. तुम्ही कितीही काही चांगली उदाहरणं सांगितली तरी ते त्याची खिल्लीच उडवतील. म्हणून अशांना काही चांगले सांगून फायदाच नसतो. 7. ते तुमच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढतात आणि गैरसमज करून घेतात. तुम्ही बोलता एक आणि ते पूर्ण वेगळाच अर्थ काढतात. कधीकधी तुम्ही सांगितलेली साधी गोष्ट ही ते उलटी करून समजून घेतात. तुमची प्रत्येक गोष्ट आरोपासारखी घेतात. त्यामुळे संभाषण वादात बदलतं. आपण कितीही स्पष्ट बोललो तरी ते त्यातून वेगळाच अर्थ तयार करतात. त्यांच्या मनात गैरसमज वेगाने वाढत असतो. ते तुमच्या भावनांना चुकीचा रंग देतात. साध्या मजेत बोललेल्या गोष्टीही ते गंभीरतेने घेतात किंवा गंभीर गोष्टी हलक्या समजतात. त्यांना शंका पटकन येते, पण सत्य स्वीकारायला वेळ लागतो. अशा लोकांना समजावणं म्हणजे धुराला पकडण्यासारखं आहे, जो कधीच हातात पकडला जात नाही. ते तुमच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या गैरसमजांवर विश्वास ठेवतात आणि म्हणूनच वाद वाढतो. शेवटी आपणच शांत व्हावं, कारण त्यांचा गैरसमज कधीही संपणारा नसतो. 8. आपण शांत राहतो तेव्हाच ते स्वतः हतबल होतात. मूर्खाला सर्वात जास्त त्रास कोणता होतो माहिती आहे? आपण उत्तर न देणं. आपण शांत झालो की त्यांचा खेळच बंद होतो. त्यांना वादासाठी तुमचं उत्तर हवं असतं, पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांना धक्का बसतो. ते गोंधळतात. हा काही बोलत का नाही? का असा शांत बसलाय? असा प्रश्न त्यांना सतावू लागतो. मग ते आणखी बोलतात, आणखी भांडतात, पण आपल्यावर काहीच परिणाम होत नाही. ही त्यांच्यासाठी पराभवाची भावना असते. आपलं मौन म्हणजे त्यांच्यासाठी मारक शस्त्र असतं. शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही, वाद न करण्याचं ते सामर्थ्य आहे. मूर्खाला शांततेचा अर्थ कधीच कळत नाही. त्यांना वाटतं की आपण हार मानली, पण खरं म्हणजे आपण जिंकलेलो असतो, कारण आपण आपली मनःशांती जपलेली असते आणि त्यांचा नाद सोडलेला असतो. 9. मूर्ख लोकांमुळे आपला मूड खराब होतो. अशा लोकांशी बोललं की आपण वैतागतो. ते 2 मिनिटं बोलतात, पण त्याचा त्रास तासनतास होत राहतो.
आपला मूड खराब होतो, कामात लक्ष लागत नाही. दिवसभर त्यांची वाक्य डोक्यात फिरत राहतात. त्यांची नकारात्मकता आपल्या मनात घुसते. त्यांच्यासोबत बोलणं म्हणजे स्वतःला वाईट वातावरणात नेण्यासारखं. ते आपले सकारात्मक विचार खराब करतात. आपण आधी आनंदात असतो, पण ते काही बोलले की सगळं बिघडतं. त्यांच्या हट्टीपणामुळे आपली चिडचिड वाढते. मूर्ख माणसांपेक्षा आपलं मन महत्त्वाचं असतं, आपले विचार महत्त्वाचे असतात. अशा लोकांचा परिणाम आपल्यावर वाईटच होतो. त्यांच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं. त्यांच्या बोलण्यात काहीही अर्थ नसतो, फक्त ताण असतो. म्हणून त्यांच्यापासून दूर राहणं हा उत्तम उपाय आहे. जे मन बिघडवतात त्यांना मनात स्थानच देऊ नये. 10. दुर्लक्ष हेच अशा लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. अशा लोकांना सर्वात जास्त चीड कोणामुळे येते माहिती आहे? दुर्लक्षामुळेही. कारण त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं. त्यांच्या हट्टाला प्रतिसाद हवा असतो. पण आपण त्यांना उत्तर दिलंच नाही तर त्यांचा खेळच संपतो. त्यांना वाटतं की हा माझं ऐकतच नाही आणि ते चिडतात, त्यांचा अहंकार दुखावतो. दुर्लक्ष म्हणजे त्यांच्यासाठी पराभव. दुर्लक्ष म्हणजे आपली ताकद. त्यामुळे त्यांना कळतं की आपण त्यांच्या पातळीवर उतरत नाही. अशा लोकांना शब्दांनी नाही तर शांततेने धडा मिळतो. दुर्लक्ष म्हणजे अंतिम आणि प्रभावी उत्तर आहे. मित्रांनो, जीवनात काही लोकांना आपण कितीही प्रेम दिलं, समजून घेतलं तरी ते बदलत नाहीत. अशांना वाद घालूनही पटवता येत नाही. त्यांच्याशी बोलताना आपणच थकतो, त्रासतो आणि वैतागतोही. आपली शांतता, आपली मनःशांती यांच्यामुळे बिघडते. म्हणून अशा लोकांपासून दूर राहणंच उत्तम. मूर्ख लोकांशी वाद जिंकून काहीही मिळत नाही, पण शांत राहून मात्र आपणच जिंकतो. म्हणून मूर्ख लोकांसाठी मौनच अंतिम उत्तर असतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.